आणि यानंतर आपण थेट मराठवाड्यामध्ये जाणार आहोत। उद्धव ठाकरे सध्या पैठण तालुक्यामध्ये पोहोचलेले आहेत। तिथे नुकसानग्रस्तांचा आढावा सुद्धा ते घेत आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। पैठणच्या नांदर गावामध्ये उद्धव ठाकरे सध्या पोहोचलेले आहेत। तिथे ते शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधतायत, नुकसानीचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत। पैठणच्या नांदर गावामध्ये उद्धव ठाकरे हे आता पोहोचलेले आहेत, नुकसानीचा तिथला आढावा घेत आहेत। सोबतच शेतकऱ्यांपर्यंत सरकारने जाहीर केलेली मदत पोहोचलेली आहे का हे सुद्धा जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता मराठवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। धाराशिव, पाथरूड, शिरसाव गावामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे जाणार आहेत। सोलापूर, बार्शी तालुक्यातील सुद्धा गावांचा दौरा उद्धव ठाकरे करतील। जिथे जिथे सर्वाधिक नुकसान झाले तिथे सुद्धा उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। पैठणमधल्या नांदरमध्ये सध्या उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। बीडमधल्या पालीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे जातील, तिथल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधतील। शेतकऱ्यांच्या भावना नेमका काय आहे ते सुद्धा जाणून घ्यायचा उद्धव ठाकरे प्रयत्न करतील। सरकारच्या मदतीचा पर्दाफाश सुद्धा उद्धव ठाकरे करणार असल्याचं त्यांच्या एका टीझरमध्ये आपल्याला दिसलेलं आहे। 800 शेतकऱ्यांशी ते संवाद साधू शकतात। आता मराठवाड्यामधले जेवढी काही गावं आहेत, जेवढे काही शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत खरंच सरकारची मदत पोहोचलेली आहे का? उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि 8 जिल्ह्यातील 22 तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। या दौऱ्यामध्ये 800 शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यामध्ये दाखल झाले। या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत आहेत। महेंद्र, आता उद्धव ठाकरे पैठणच्या नांदरा गावामध्ये आहेत, तिथून पुढे त्यांचा दौरा कसा असणार आहे आणि नेमकं उद्धव ठाकरे हा दौरा झाल्यानंतर काही पत्रकारांशी संवाद करू शकणार आहेत का?